मायकल. हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर खूप दिवसांनी ब्लॉग आलेला आहे आणि 2-3 महिन्यातनं. तर आज म्हटलं ब्लॉगला सुरुवात करूयात. तर आज स्पेशल अशी बिर्याणी वगैरे करणार होतो. तर म्हटलं चला एक व्हिडिओ पण होईल आणि ब्लॉगला सुरुवात पण होईल. तर ते चाललं होतं. मग इथे बिर्याणी करायची होती. तर अगोदर आम्ही सर्व तयारी केली होती आणि आता हे माहीत आहे बिर्याणी करण्यासाठी जे काही सर्व चिकनला लावून घेतलेलं आहे आणि मॅरिनेट करून ठेवलं आहे. तर तिची इकडे ती तयारी चालली होती बिर्याणीची आणि एकीकडे माझं पण चाललं होतं भाजी करण्यासाठी. तर इथे बिर्याणीसाठीच घेतलेलं होतं कांदा, टमॅटो आणि त्यानंतर इकडे माझं सूप बनवायचं चाललं होतं. चिकन टाकलं होतं शिजण्यासाठी. तर इथे शिजलं होतं चिकन. त्यानंतर इकडे बिर्याणी करण्यासाठी पण घेतली होती. तर आता तांदूळ आपण शिजून घेतलेला होता आणि त्यानंतर इकडे मॅरिनेट केलेलं चिकन थोड्या वेळासाठी ठेवलं आणि त्यानंतर मग ते पण शिजून घेतलं. त्यानंतर इकडे आपलं सूप तयार झालं होतं आणि एकीकडे मसाला पण परतून घेतला. म्हणजे जे काही वाटण होतं ना, तर ते छान असं तेलामध्ये मसाले वगैरे टाकून वाटण टाकून परतून घेणार होते आणि त्यानंतर इकडे भाजीमध्ये ते वाटण वगैरे टाकून छान अशी भाजी पण इकडे झाली होती आपली. रस्सा, कोथिंबीर वगैरे टाकून छान अशी मस्त रस्सा भाजी झाली होती. त्यानंतर इकडे थोडंसं फ्राय करावं म्हटलं. तर थोडंसं मग फ्राय करण्यासाठी इथे मसाला पण ठेवला होता कढईमध्ये. त्यानंतर इकडे आपली बिर्याणीला दम देण्यासाठी कोळसे वगैरे ठेवले होते. तर त्याच इथे बिर्याणी ठेवलेली आहे दम देण्यासाठी आणि एकीकडे भाकरी पण करत होती. हे आता माझं इकडे चाललं होतं थोडंसं फ्राय करायचं होतं. तर इथे फ्रायसुद्धा आपलं मस्त असं झालं होतं. तर असंच सर्व केलेलं आहे. चिकन बिर्याणी फ्राय आणि त्यानंतर मस्त रस्सा आणि भाकर. तर पाहू शकते छान असा आता आपण दम दिला होता. त्यानंतर बिर्याणी वगैरे सर्व झाली आणि यांची दोघांची जेवणं वगैरे झाली. त्यानंतर मग मुली आणि आम्ही दोघीच होतो. तर मग इथे आम्ही पण घेतलं मस्त असं जेवायला आणि बसलो जेवायला. या मग तुम्ही पण सर्वजण. तर आता इथे नाही एवढं छान ताट सजवलं होतं आणि मस्त असं झालं होतं सर्व. तर खूप असं छान वाटत होतं आणि ताटापेक्षा ताट पाहूनच असं छान वाटत होतं की खूप छान झालं होतं. तर चला आता इथे आमची जेवणं वगैरे झाली आणि त्यानंतर मग संध्याकाळी झोपायची तयारी. तर इथे मी पुढे काही शूट केलं नाही आणि त्यानंतर मग सकाळी थोडंसं शूट केलं इथे. तर गुड मॉर्निंग सर्वांना. या नाश्ता करायला. आणि रात्रीची बिर्याणी जी होती ती मस्त अशी गरम केली होती हेमाने. तर मग इथे मी नाश्ता करत होते आणि छान असा नाश्ता झाला. त्यानंतर इथे छान असं कोवळं ऊन आलं होतं. 9 वाजले होते सकाळचे. तर पाहू शकते ते छान असं ऊन आलं होतं समोर आणि खिडकीतनं चमकत होतं पूर्ण. आणि इथे 2 मनी प्लांट लावलेत मी. त्यानंतर इथं माझा स्वयंपाक चालला होता. चपात्या वगैरे झाल्या होत्या आणि आता इथे भाकरी करायच्या होत्या 2. तर भांडी वगैरे पण झाली होती थोडीफार. आता राहतील मग सर्व आवरेल इथे किचन वगैरे. तर चला तर आता मी भाकरी वगैरे करून घेते आणि त्यानंतर पूर्ण आता हा किचनवरचा पसारा पण आवरते. तर खूप सारा पसारा होतो स्वयंपाक केल्यानंतर. तर आता तसं पूर्ण आवरते आणि आता इथे भाकरी वगैरे करून घेते. तर छान अशी इथे 2 बाजरीच्या भाकरी केल्या आणि मग कामं वगैरे चालली होती सकाळची. हेमा पण झाडून वगैरे चाललं होतं तिचं आणि इथे माझी भांडी वगैरे झाली होती नाश्ता करून. आणि त्यानंतर म्हटलं चला आता आपण 2 भाकरी टाकून घेऊयात. तर इथे मी भाकरी पण करून घेतल्या आणि ऊन येत होतं पूर्ण व्हिडिओ काढताना. समोर खिडकी आहे तर पूर्ण ऊन चमकत होतं खिडकीतनं.
चल मी लावते. हां काय लावायचे? काय बघायचंय टीव्हीला सांग. चल लावा चला. कोणतं लाव? हे नको का? मग कोणतं? रिमोट आण इकडे. चल रिमोट आण. आण लवकर. काय लागत नाही. टीव्हीची रेंज कमी येतं. कमी कर आवाज तू एवढं वाढवला. चला तर मग आता इथेच आपण व्हिडिओचा एंड करूया. तर इथे आदूला पाहायचा होता टी व्ही, तर तिला इथे टी व्ही लावून दिला आणि त्यानंतर इथे पहा मी किचन पण एकदम साफ केलं. तर सर्व आवरलं आणि किचन असं पाहायला खूप छान वाटतं. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.